केलेली आहे आणि त्यांचे परवाने जे आहेत ते 1 मेपासून रद्द करण्यात येणार आहेत. मात्र त्यानंतर आपण जर बघितलं तर प्रताप सरनाईक आणि गुणवंत सदावर्ते यांच्यामध्ये सहायता मिळालेली होती. अनेक पत्रकार परिषदा घेऊन जे आहेत त्यांनी उल्लेख जो आहे सदावर्ते यांचा केलेला आहे आणि मराठी भाषेचा सन्मान हाच आमचा स्वाभिमान अशा पद्धतीचा मजकूर जो आहे त्या बॅनरवर भयंकर आपल्याला पाहायला मिळते. कार्टूनमध्ये आपण जर बघितलं सदावर्ते यांचा फोटो जो आहे आधी स्वतःचे जोडणारे वैट सांभाळा असे देखील एक शब्द जो आहे तो या बॅनर 40 सेकंदाचा व्हिडिओ बंद आहे. मी 1 मिनिटाचा घेतो. त्यांचे परवाने जे आहेत ते 1 मेपासून रद्द करण्यात येणार आहेत. मात्र त्यानंतर आपण जर बघितलं तर प्रताप सरनाईक आणि गुणवंत सदावर्ते यांच्यामध्ये एक आपल्याला पाहायला मिळालेली होती. अनेक पत्रकार परिषदा घेऊन जे आहेत त्यांनी कंपनी जो आहे या निर्णयाला स्वागत केलं आणि एकदम पाठिंबा जो आहे तो याला दिलेला होता. त्यानंतर आपण जर बघितलं तर आज जे काही नाही, आपण बघत असाल तर आमचे नेते माननीय श्री अमितसाहेब ठाकरे यांनी सांगितलं आहे की मराठी रिक्षा चालकांच्या मागे मनसे ठामपणे उभी आहे आणि जर तुम्ही मराठी रिक्षा चालकांच्या विरोधात काही कराल किंवा त्यांना हात लावायचा प्रयत्न कराल तर तुमची मनसेची गाठ आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण एवढेच सांगते, याचं म्हणणं एवढंच आहे की ही जी सक्ती अनिवार्य केलेली आहे ही योग्य आहे आणि हरेकाने मराठी शिकवलं पाहिजे. कारण आज तुम्ही महाराष्ट्रात राहता, ही तुमची कर्मभूमी आहे. तर ज्या राज्यात तुम्ही राहता, जिथून तुम्ही पैसे कमवता, तुमचं पोट भरता, तर त्या राज्याच्या लोकांचा तुम्ही सन्मान केला पाहिजे आणि त्यांची भाषा तुम्ही शिकली पाहिजे. तर आज मराठी शिकण्यामध्ये काहीच वावगं नाही आणि काही परप्रांतीय रिक्षा चालक पण आज मराठी शिकत आहेत, ते पण मराठी शिकून घेत आहेत. पण काही लोकांना याचं राजकारण करायचं आहे, जसे आपले गुणवरत्न सदावर्ती जी आहेत ॲडव्होकेट, की त्यांनी याचं राजकारण करायचं ठरवलेलं आहे आणि ते कुठे ना कुठे परप्रांतीय लोकांची टायकी भडकवत आहेत. कारण आज तुम्ही बघत असाल की मराठी सक्ती करणं हे महाराष्ट्रामध्ये सरकारला मराठी सक्तीचा विरोध होतोय, म्हणजे ही शोकांतिका आहे. कारण आज इकडे सगळे मराठी राहतात. महाराष्ट्राचा जन्म हा मराठीपासून झालेला आहे. तर मराठी सक्ती करणंची जर वेळ येते सरकारवर आणि त्याला कोण विरोध करतंय, तर ह्या गोष्टीचा खूपच म्हणजे भयानक गोष्ट आहे. आणि आज मनसे म्हणून मनसे मराठी माणसाच्या मागे उभी आहे, मराठी रिक्षा चालकांच्या मागे उभी आहे आणि पुढेही वेळोवेळी उभी आहे.